कुठे गॅजेट लागू करायचं, कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना? कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय? या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे. या महाराष्ट्रात जर राज्यपाल महोदय असतील, राज्यपाल महोदय 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये 50-60% लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय, बेकायदेशीररित्या काम करतोय. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय. देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय, देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय. राज्य मागासवर्ग आयोग, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जातंय. आणि एक जरांगे नावाचा माणूस, खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत, पण जरांगे नावाचा माणूस, खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात, महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या, करमणूक करणारा, बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी.आर. काढतो. लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो. अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, सन्माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री. या माणसांना जरांगेच्या अंतर्गत तिकडे जायला वेळ आहे, पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे, एकाही आंदोलकाकडे, एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही. सन्माननीय राहुलजी गांधी, तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर, हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतर्गत सरातीला जाऊन आला. आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं. दरबारी माणूस, तुला काय माहितीये महाराष्ट्र, काय माहितीये 11 पदन जाते, काय माहितीये ओबीसी वर्ग?